प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। बघितलं ना, अगदी पाण्याचा एकही थेंब न घालता मस्त आपली सुकी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। खायला तर छानच लागते। भाकरीसोबत याची चव अप्रतिम लागते। तुम्ही चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी घालते कांदा। जसे मी नेहमी सांगत असते, कांदा भाजताना थोडं मीठ टाकावं, कांदा पटकन भाजतो। कांदा छान भाजून घेऊया। तर ही आहेत वांगी, तर ताजी ताजी मस्त बिना खताची घरगुती वांगी, चवीला देखील खूप छान आहेत। तर आता टोमॅटो देखील छान परतलाय, यामध्ये मी टाकते हळद आणि आपल्याला यामध्ये मसाला न टाकता आधी जी चिरून घेतलेली वांगी आहेत ती फक्त वाफेवर छान शिजू द्यायची आहेत। सोबतच इथे मी टाकते मीठ। तर ज्यावेळेस आपण हळद मिठामध्ये वांगी शिजवून घेतो त्याची चव खूप छान लागते। एकदा या पद्धतीने करून बघा। लगेचच मसाला किंवा लगेचच पाणी घालण्यापेक्षा आधी ही छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे। आता ही व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे पहा, वांगी छान परतून घेतलेली आहेत। आता ही झाकून घ्यायची, तर पाणी न घालता वाफेवर आधी ही छान शिजवून घ्यायची आहेत। एक 2 ते 3 मिनिटं वाफवली की वांगी छान मऊसूत होतात। हे पहा, वांगी मस्त नरम झाली आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वांगी छान शिजतात आणि या पद्धतीने जेव्हा वांगी कराल त्याची चव छान लागते। इथे मी थोडासा मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूणची चटणी आहे ती घालते आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण आधीच टाकलंय, त्यामुळे मीठ जास्तीचं टाकण्याची काही एक गरज नाहीये। हे पहा, मस्त वांगी छान दिसतात तुम्हाला। जर तुम्हाला अशी सुक्की वांगी हवी असतील तर तुम्ही असं देखील बनवू शकता। पण साधारणतः तुम्हाला रसभाजी बनवायची असेल तर थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा 1 मिनिट हे शिजू द्यायचं। मग यामध्ये आपण नंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, थोडं शेंगदाण्याचं कूट आणि आपली मस्त झटपट अशी वांगी फ्राय तयार होतात। हे पहा, आता वांगी आपली पूर्णपणे शिजलेली आहेत। यामध्ये हे पहा, मी असे एक दरदरीत शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे। तर मोठंच वाटण आहे, शेंगदाण्याचं कूट आहे ते हे घालून छान मिक्स करायचं आहे। सोबतच यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तर पर्सनली मला खूप सारी कोथिंबीर घालायला आवडतं भाज्यांमध्ये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, मस्त झटपट आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी ही जवळपास तयारच झालेली आहे। फक्त एक वाफ काढून घ्यायची आणि आपली वांग्याची भाजी तयार होते। एक वाफ दिल्यानंतर मस्त चटपटीत सुकी वांग्याची भाजी किंवा वांगी तवा फ्राय तयार झालेली आहेत। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। बघितलं ना, अगदी पाण्याचा एकही थेंब न घालता मस्त आपली सुकी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। खायला तर छानच लागते। भाकरीसोबत याची चव अप्रतिम लागते। तुम्ही चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। अशा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, होईल तितकं शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी घंटी दिसते म्हणजेच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू। धन्यवाद।